नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर धर्मेंद्र मुंडेकर आज आमच्या या नवीन धर्मवेद या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तसंच या पॉडकास्टमध्ये देखील आपलं स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर जगण्यासाठी आपल्याला खूप धडपड करावी लागते, किंबहुना संघर्ष देखील करावा लागतो. परंतु चीनमधील एक महान तत्वज्ञ ज्यांचं नाव लाओ त्झू यांना मात्र असं वाटतं की पोहताना आपण प्रवाहाबरोबरच पोहायला पाहिजे, प्रवाहाच्या विरुद्ध पोहून उपयोग नाही, त्यातच आपलं शहाणपण आहे. आणि याच विचाराला पुढे ताओवाद हे नाव पडलं. आणि त्यांचे सगळे हे विचार ताओ ते चिंग या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. खरं तर एखादा जिल्हाधिकारी रोज शेकडो निर्णय घेत असतो, तर अशा वेळी असा हा सहजपणा त्याच्यासाठी कशा पद्धतीने लागू होईल आणि अध्यात्म व सत्ता आणि संतुलन यांचा मेळ तरी कसा बसवावा, या सगळ्याचा उलगडा करण्यासाठीच आज आपण या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. एक विचारवंत व्यासंगी असे व्यक्तिमत्व, माजी जिल्हाधिकारी पी.जी. वाघ साहेब, त्यांचं मी या ठिकाणी आमच्या या पॉडकास्ट आणि चॅनलमध्ये स्वागत करतो. वाघ साहेब, ताओच्या या विश्वात आणि आमच्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. खरं तर तुम्ही सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, तुमचे जे संबंध येतो तो कायदा आणि सुव्यवस्था, निवडणुका यासारख्या विषयांशी, जमीन महसूल वगैरे. परंतु एकदम हा गहन विषय, अध्यात्म किंवा ताओवादासारखा एखादा गहन विषय, याच्याशी तुमचा संबंध कसा आला? तुम्हाला गोडी कशी लागली? मुळात मी ताओ ते चिंग हे पुस्तक 2000 साली माझ्या हाती आलं आणि त्यावेळेस मी विदर्भातल्या अकोला इथे ॲडिशनल कलेक्टर होतो. आणि त्या काळात तिथलं जे वातावरण फार अस्वस्थ, अशांत करणारं वातावरण होतं. आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचायला लागलो तेव्हा मला त्यातला अर्थ कळण्याकरता त्या ताओच्या एकंदरीत चिंतन पद्धती अतिशय सखोल आणि फार गूढ आहे. मुळात ते गूढतेचे शास्त्र असं म्हणता येईल. त्याची भाषा देखील गूढतेची आहे, ते स्पष्ट नाही, त्यातून आपल्याला अर्थ काढावा लागतो. तर हे ताओ हे जे तत्वज्ञान आहे, ताओचा अर्थ मुळात काय आहे की जीवन प्रवाह, रस्ता, ही जीवन व्यवस्था म्हणू आपण त्याला. ताओ ही जीवन व्यवस्था आहे आणि ताओ शास्त्र म्हणजे जीवन व्यवस्थेचं शास्त्र. जगावं कसं, कोणकोणते निर्णय कसे घ्यावेत, कधी माघार घ्यावी, कधी पुढे जावं, किंवा निसर्गातला आपल्याला सत्याचा शोध कसा घेता येईल आणि शेवटी सत्य म्हणजे काय, त्याचप्रमाणे मानवी जीवनाचा हेतू काय, आणि ह्या जगातली जी संतुलन व्यवस्था आहे ती निसर्ग हीच एक मुळात संतुलन व्यवस्था आहे. निसर्गामध्ये ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे ट्रँक्विलिटी आहे, शांतता आहे, एक दुसरं हार्मनी आहे आणि बॅलन्स आहे. तर ही निसर्ग जो टिकलेला आहे तो बॅलन्सवर टिकलेला आहे. म्हणजे आपण कल्पना करा की सूर्य जर आपल्याकडे आणखी थोडासा सरकला तर ही पृथ्वी नष्ट होऊन जाईल, किंवा पृथ्वी आणखी सूर्यापासून दूर गेली तरी देखील ती नष्ट होईल. हा जो बॅलन्स निसर्गामध्ये आहे, प्रत्येक ग्रहामध्ये, त्याच्या याच्यामध्ये, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स आहे. आपण जर आपल्या शरीरात बघितलं तर शरीरातल्या प्रत्येक अणुरेणूमध्ये बॅलन्स आहे. म्हणजे पेशीचं प्रमाण किती असावं ते ठरलेलं आहे. त्याच्यापेक्षा पेशी वाढल्या तर तुम्हाला मृत्यूशिवाय पर्यायच नाही. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये, आता जर तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सूक्ष्म अणुरेणूमध्ये अतिशय बॅलन्स असल्यामुळे आपले शरीर टिकलेलं आहे. तर हीच गोष्ट निसर्गाला लागू आहे, कारण मनुष्य हा निसर्गाचा एक भाग आहे. माणसामध्येच निसर्ग अस्तित्वात आहे. आणि ही निसर्गाशी जर आपली सायुज्यता म्हणा, एकरूपता जर तुमच्या ठाई असेल तर प्रत्येक निर्णय घेणं तुम्हाला अतिशय सोयीचं आणि सुखकर असतं. आणि या निर्णयामुळे तुम्ही लोकांना आनंदित करू शकता, योग्य आणि अचूक निर्णय घेऊ शकता, आणि कोणाचाही नुकसान न होता स्वतःही सुरक्षित राहू शकता. कारण हे मुळात जसं मी आर्ट ऑफ सर्व्हायव्हल नावाचं माझं इंग्रजी पुस्तक आहे, की तुम्ही असं तऱ्हेनं वागलं पाहिजे की जेणेकरून संकट तुमच्यापासून दूर राहतील
आणि चांगलं ते आपल्याकडे येईल. ते लाईफ ऑफ फोर्समध्ये काय दोन गोष्टी आहेत की लाईफ ऑफ म्हणजे डेथ आणि दुसरं जीवन आहे. तुम्ही कसं वागलं पाहिजे की जीवन तुमच्याकडे आकर्षित होईल आणि मृत्यू तुमच्यापासून दूर राहील. याने आर्ट ऑफ सर्वायवलचं मुख्य सूत्र आहे. तर ताओ असं एक गहन तत्वज्ञान आहे. आणि मग ते वाचत असताना तिथंच एक वडाचं झाड होतं, मी इंग्रजीत लिहायला घेतलं. मग माझं पहिलं पुस्तक ट्रँक्विलिटी हार्मनी अँड बॅलन्स जे आहे ते प्रकाशित झाल्यानंतर तर त्यामुळे मला एक वेगळं समाधान मिळालं. पण वाघसाहेब, तुम्ही अनेक वेगवेगळी प्रशासकीय पदं उपभोगली आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कर्माला जास्त महत्व दिलंय, जसं काही कर्मण्य अधिकार असते वगैरे श्लोक. परंतु जर मी ताओवादाबद्दल बोललो तर याने अकर्माला जास्त माझ्या पद्धतीने वजन दिलेलं आहे. त्यावेळी मग तुम्ही काम करत असताना प्रशासकीय, तर हे जे तुमचे अखत्यारीतील जे काही यंत्रणा होती तर त्यांना कार्यान्वित करण्यासाठी तर अकर्माचा कसा काय त्या ठिकाणी उपयोग झाला? ताओ एक पॅसिव्ह रेसिस्टन्स ज्याला म्हणतो आपण एक प्रकारे, अशा प्रकारचं आहे की निसर्गामध्ये हस्तक्षेप न करणे. एक ताओ तत्वज्ञानाचं मुख्य आहे की जीवन एक प्रवाही व्यवस्था आहे आणि ही प्रवाही व्यवस्था आपण समजून घेतली पाहिजे. आता हे जे प्रशासन त्या मान्य फार छोटी अशी अस्तित्वाची भाग आहे. माणसाचं जगणं मरणं, माणसाचं स्वतःच्या जीवनामध्ये जे दुःख सुखदुःख आहेत आणि माणसाचा विकास आहे, या सगळ्या गोष्टींचा ताओ विचार करतो. आता प्रशासनामध्ये आपण कुठलाही निर्णय घेताना आपण काय विचार केला पाहिजे की तो निर्णय कसा आहे, कोणत्या पद्धतीने आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारचा अतिरेक असेल तर तो निसर्गाला मान्य नसतो. कारण हे जे ताओ ते चीन तत्वज्ञान जे आहे मुळात हे अराजकाच्या विरोधी तत्वज्ञान आहे. माणसाच्या मनात अराजक असतं म्हणून समाजात अराजक असतं, म्हणून माणसाच्या मनामध्ये अराजक होता कामा नये. पण माणसाच्या मनामध्ये अराजक केव्हा निर्माण होईल? त्याच्यामध्ये लोभ असेल, तृष्णा असेल, तो हिंसा असेल किंवा अशा प्रकारच्या निगेटिव्ह ज्या भावना असतील त्यामुळे माणसामध्ये अशांतता निर्माण होते. तुम्ही प्रशासनामध्ये तुमच्याच मनामध्ये जर लोभ असेल, तृष्णा असेल, निर्णय प्रकारच्या एक सामाजिक असहिष्णुता असेल, पूर्वग्रह असतील तर तुम्ही निर्णय योग्य घेणारच नाही. तुम्ही निर्णय केव्हा चांगला घ्याल? जेव्हा तुमच्या मनामध्ये कुठे पूर्वग्रह नाही, कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, तृष्णा नाही किंवा हिंसा नाही. असं असताना तुमचा निर्णय असो कसा होतो? कारण त्या निर्णयामुळे तुम्ही कोणाचंच नुकसान करीत नाही, साधी गोष्ट आहे. आणि प्रशासनात तुम्ही लोकप्रिय अधिकारी राहता. आता मी अतिशय सेन्सिटिव्ह पोस्टवर काम केलेलं आहे, पण कुठल्याही पोस्टवर माझ्याकडे विरोधात एक साधी तक्रार देखील तुम्हाला दिसणार नाही. ना पुढाऱ्यांनी केली ना लोकांनी केली, उलट लोकांनी भरभरून प्रेमच दिलेलं आहे. पण याचा अर्थ मी कडक कायदा केला नाही का? अतिशय कडकपणे लोकांना वागवल्या. पण लोकांना हे पक्क माहिती होतं की साहेब फक्त नियमाप्रमाणे कडक आहेत. त्यांच्या मनात आपल्याविषयी खूप प्रेम आहे हे त्यांच्या मनात एक पक्की खात्री होती. म्हणून मी जेव्हाही त्यांच्या विरोधात निर्णय दिले तर ते लोकांनी निमूटपणे मान्य केले आणि त्यात त्यांनी आनंदच व्यक्त केला की साहेबांच्या मनात आपल्याविषयी काही द्वेष नाही. साहेबांनी जिथे केलं ते समाजाच्या हितासाठी म्हणा, कायद्याच्या हितासाठी म्हणा, यासाठी केलेलं आहे. अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात नेहमी वाढत राहिली. त्यामुळे मी संध्याकाळी निघताना मला कधी असं वाटलं नाही की हा निर्णय फार गंभीर आहे, त्याला टाळलं पाहिजे किंवा आजच्या वेळी उद्या घेतलं पाहिजे, असं काहीच नाही. ज्या क्षणी माझ्याकडे फाईल आली संध्याकाळी सगळ्या फाईल मी क्लिअर करत असे आणि शांततेने मला शांत झोप लागत असेल. कारण तुमच्या टेबलावर जर फाईली असतील तर तुम्हाला शांत झोप लागणारच नाही की नाही. तर हे आपलं एक सूत्र आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये जर कुठलं किलमिश नसेल किंवा संशय नसेल किंवा कायद्याविषयीच तुम्हाला अज्ञान असेल तर तुम्ही निर्णय चुकीचा घ्याल किंवा घेणारच नाही, आहे की नाही. तर तेवढं आकलन आपल्यामध्ये या ताओ तत्वज्ञानामुळे येतं. ताओ ही मुळातच एक मॅनेजरियल सायन्स आहे. लाओत्सेने असं म्हटलेलं आहे की माणसाने कसा निर्णय म्हणजे एखादी छोटी मासळी असेल आणि तिचा स्वयंपाक करणं जितकं नाजूकपणाचं काम आहे तशा पद्धतीने माणसाने जगलं पाहिजे. किंवा ह्या पृथ्वी तलावर जर आपण आलेलो आहोत ते काही हिमनदीवर आपण प्रवास करीत आहोत तर आपल्याला खात्री व काळजी घेतली पाहिजे प्रत्येक पावला गेली की केव्हाही आपण त्या नदीत बुडू शकतो. जरी त्या हिमावर आपण उभे असलो तर इतकी काळजी घेणे जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि हा निसर्गाचा संदेश ताओमध्ये आलेला आहे. तर तो पॅसिव्ह रेसिस्टन्स आपण जे म्हटलं आहे की त्याचा अर्थ एवढाच आहे की नैसर्गिक शक्तीचा प्रभाव तुमच्या विचारामध्ये, तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या याच्यात दिसला तर तुम्हाला जास्त परिश्रम करण्याची आवश्यकता नाही.
जसं नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवाहात तुम्ही पोहत गेलात तर तुम्हाला कष्ट करायची गरज भासणार नाही. पण जर तुम्ही प्रवाहाच्या विरोधी पोहत गेलात किंवा निसर्गाच्या विरोधी तुम्ही कृती करत गेलात तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. असा तो भाग आहे. वाकसाहेब, विकासाच्या नावाखाली सध्या निसर्गाचा मोठा ऱ्हास चाललेला आहे. हो. तर या ऱ्हासाबद्दल आणि मग विकास आणि निसर्ग यांचं संतुलन कसं राखावं याबद्दल लाओ झूने काही सांगितलंय का? हो, लाओसीने असं सांगितलं आहे की हे जी पर्यावरण व्यवस्था आहे ही पर्यावरण व्यवस्थेवर तुम्ही जगताय आणि तुम्ही जिवंत राहण्याचा मुख्य आनंदाचा सगळा स्रोत शेवटी निसर्ग आहे. तुम्हाला आनंदी जर राहायचं असेल तर तुम्ही निसर्गाशी संतुलन तर असलंच पाहिजे, पण निसर्गाशी सुसंवादी असं तुमचं व्यक्तित्व असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या गरजा कमी असतील तर तुम्ही निसर्गाशी सुसंवादी वागाल, नाही की नाही. पण तुमच्या गरजा वाढत गेल्या तर तुम्ही निसर्गाचं शोषण करता आणि निसर्गाचं शोषण केल्यानंतर त्याचा उलटा परिणाम असा होतो की तुमच्या संबंध व्यक्तिगत जीवनामध्ये, तुमच्या आरोग्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला अशा निगेटिव्ह अशा इम्पॅक्ट तुमच्या जीवनावर होतो. पण त्या काळात देखील लाओसीने असं म्हटलंय की निसर्गाच्या व्यवस्थेत जर तुम्ही हस्तक्षेप कराल तर नष्ट व्हाल. तसं एक निसर्गाचं हस्तक्षेपाचं एक तत्वज्ञान आहे, त्याला आपण एक त्याचं WE असं म्हणतो त्याला आपण चिनी भाषेमध्ये. त्याचा अर्थ की निसर्गाच्या याच्या काळात तुम्ही हस्तक्षेप करू नका, हा एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. आणि निसर्गाचा सकारात्मक संतुलनात्मक जर तुम्ही योग्य वापर केला तर तुमचा विकास निरंतर होत राहील. कारण निसर्गाचं शोषण करून तुम्ही विकास कराल तर तुमचा विकास होणार नाही. तुमचा विकास भौतिक विकास झाल्यासारखं वाटेल, पण तुम्ही दुःखी राहाल, तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख राहणार नाही आणि तुमचं शोषण होत राहील. की निसर्गाचं शोषण म्हणजे शेवटी तुमचं शोषण आहे. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग हे हा एक मोठा विचार आहे. आणि विशेषतः भारतीयांच्या बाबतीत म्हणायचं तर आपल्याकडे त्यागाला फार महत्व दिलेलं आहे. किंबहुना साधं राहणं, साधं वागणं, साधं जेवण याला आपण फार महत्व देतो. किंबहुना उपवासाला देखील आपण फार महत्व देतो. बरोबर आहे. तर याबाबत ताओवादामध्ये काय सांगितलेलं आहे साधेपणाबाबत? नाही, ताओवादाचं असंच म्हणणं आहे की माझं तत्वज्ञान तुम्हाला काय सांगतं की लव्ह अँड लर्निंग असा त्याचा शब्द वापरलेला आहे. तुम्ही जगावर प्रेम करा आणि ज्ञान मिळवा, दोन गोष्टी आहेत. तुम्ही नुसतं जगावर प्रेमच करत राहिला आणि त्या जगाचं ज्ञान तुम्हाला नसेल तर तुम्ही सतत निर्णय घेताना किंवा जीवनामध्ये सतत अज्ञानी असल्यामुळे अनेक प्रकारचे दुःख तुम्हाला भोगावे लागतील. तर ज्ञान हा त्याचा पाया आहे. लाओसीचं म्हणणं आहे की ज्ञान ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर ज्ञान कोणाला मिळतं? त्याचं अशी साधी व्याख्या केली आहे की अज्ञानाची जाणीव होणे म्हणजे ज्ञान. तुम्ही स्वतः अज्ञानी आहे त्याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. काय असतं की पुष्कळ त्याचं पुढचं तत्वज्ञान मोठं गंभीर आहे की पुष्कळ लोकांना असं वाटतं की आपल्याकडे ज्ञान आहे, पण ते ज्ञान त्यांच्याकडे नसतं. त्यांचं ज्ञान म्हणजे अज्ञानच असतं असं त्याचं म्हणणं आहे. तर जगामध्ये ज्ञान, ज्याला स्वतःला ज्ञानाचा जो अहंकार आहे अशी जी माणसं असतात ते मुळात अज्ञानी असतात असं त्याचं म्हणणं आहे. कारण ज्ञान हा विषयच असा आहे. आणि ते बुद्धाने पण सांगितलं, कन्फ्युशियसने पण सांगितलेलं आहे की कन्फ्युशियस असं म्हणतो की मला काहीच माहिती नाही आणि हेच मला ज्ञान आहे. सॉक्रेटिसने पण असं म्हटलं आहे की मी इतका मूर्ख आहे मला लोक ज्ञानी म्हणतात. तर ही जी लाओसी देखील म्हणतो किंवा मी इतका मंदबुद्धीचा आहे की लोक किती हुशार आहेत हे मला पाहून मला आश्चर्य वाटतं. तर लाओसी असं म्हणतो की हुशार बुद्धीचे माणसं खरे ज्ञानी नसतात, कारण ते आपल्या बुद्धीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. तो पण आहे. आणि आपल्या ज्ञानाचा वापर जर लोकांना तुम्ही फसवण्यासाठी करत असाल तर तुम्ही ज्ञानी. आता कसं आहे की क्लेवरनेसने हा लाओसीने फार विरोध केलेला आहे. तो म्हणाले की क्लेवर माणूस ज्ञानी असू शकत नाही. क्लेवर म्हणजे काय की तुमची गाडी कोणी अडवली, तुम्ही 50 रुपये पोलिसाला दिले, ही तुमची क्लेवरनेस झाली, ही हुशारी झाली. किंवा टीशीने तुम्हाला अडवलं त्याला 50 रुपये देऊन टाकले, मोकळे झाले. तर हा क्लेवरलीनेस तुम्हाला जीवनामध्ये उपयोगी पडेल तुमच्या तेवढ्या पुरता, पण ते ज्ञान नाही आहे. तसंच स्वतःचा ज्ञानाचा अहंकार, कारण ज्ञानापासून मुक्तता होणे हेच ज्ञान आहे असं म्हटलेलं आहे. तो तिथं अध्यात्माचा भाग होतो. तर तो काय म्हणतो की जे ज्ञान कशाला म्हणायचं, तर ज्ञान म्हणजे तुम्ही जर लहान मुलासाठी तुम्ही मानसिकता असेल, सगळ्या पूर्वग्रहापासून तुम्ही मुक्त असाल, भय आणि शंकेपासून मुक्त असाल, जगाविषयी अविश्वासापासून मुक्त असाल आणि जगाविषयी कुठलंही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं कुठलंही थिंकिंग नाही, अशा आरशासारखं तुमचं मन जर स्वच्छ असेल तर ज्ञान तुमच्या मनामध्ये आपोआप येईल. म्हणजे ज्ञान म्हणजे शेवटी प्रोसेस ऑफ अनलर्निंग आहे. जेवढं ज्ञान आहे त्यापासून आधी मुक्त व्हा, तेव्हा तुम्ही खऱ्या ज्ञानाकडे जाल.
असं ते एक पुढचा त्यांचा अध्यात्म आहे. तर त्याच्यावर आपल्याला तेवढा वेळ नाही, जर तुम्हाला निगमत सांगितलं असतं. तर ताओवाद आणि बौद्धिझम किंवा इतर जे काही धर्म आहेत त्यांचं तत्वज्ञान किंवा भारतीय तत्वज्ञान यांच्यामध्ये साम्य आणि फरक काय आहे? एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे बघा. पाश्चिमात्य तत्वज्ञान जर बघितलं तर ते सुरुवातीच्या काळात त्यांनी धार्मिक तत्वज्ञानाला तत्वज्ञान म्हणत होते. नंतर येशू ख्रिस्ताचा काळ आला, त्यानंतर जेव्हा याची तत्व चळवळ सुरू झाली, औद्योगिक क्रांती वगैरे. औद्योगिक क्रांती किंवा याला प्रबोधनाची चळवळ उठली, त्यानंतर खऱ्या अर्थाने तत्वज्ञान मानवी जीवनाचा विचार करू लागलं. भारतामध्ये तत्वज्ञान हाचा मूळ पुरुष आहे बुद्ध. बुद्ध हा भारतीय तत्वज्ञानाचा मूळ पुरुष आहे. कारण तत्वज्ञान त्यांनी सांगितलं ते कोणतं ईश्वराचं नाही सांगितलं, मानवी जीवनाचं सांगितलं. आणि आत्तापर्यंत जे तत्वज्ञान भारतामध्ये जे सांगितलं जातं की ईश्वर आहे, नंतर आहे, आत्मा आहे, पद्मा आहे, परमात्मा आहे, अशा प्रकारचं ते तत्वज्ञान आहे. हे धार्मिक तत्वज्ञान आहे. आजचं आधुनिक तत्वज्ञान काय सांगतं की माणसाचे प्रश्न, माणसाचे दुःख निवृत्ती करण्याचा मार्ग, माणसाचे विकासाचे मार्ग, असा प्रकार आहे. तर दोन प्रकारचे तत्वज्ञान आहे. एक ईश्वर मार्गी किंवा अशा मार्गाचं, आणि एक निरीश्वर मार्गी किंवा मानवी जीवनाविषयी चर्चा करणारं, चिंतन करणारं तत्वज्ञान. तर त्याचा मूळ पुरुष बुद्ध आहे. चीनमध्ये तत्वज्ञान जे आहे ते पण तसंच आहे. चीनमध्ये लाओत्से, कन्फ्युशियस आणि बुद्ध हे तीन मोठ्या विचारधारा आहेत. चार्वाकशी तुलना करता येईल का? चार्वाक हा मुळात त्या ज्याला आपण वैदिक तत्वज्ञान आहे त्याला विरोध करण्यासाठी चार्वाक पहिल्यांदा पुढे आला. नंतर बुद्धाने ते सांगितलं. त्याचं असं म्हणणं होतं की अरे तुम्ही असं सतत कर्मकांडात तुम्ही अडकलेले आहात, यज्ञ त्या काळातल्या यज्ञ संस्थांमध्ये आहेत. यापेक्षा तुम्ही सुख भोगा, दारू प्या, एन्जॉय करा, आयुष्य भोगा, कर्ज काढून कर्ज काढून, त्याचं म्हणणं होतं. आणि त्याचं म्हणणं साहजिकच होतं की तुम्ही अधिक ऐका असं. हेच तत्वज्ञान इपिक्युरसनं मांडलं तिकडे, कुठे पाश्चिमात्य देशामध्ये. इपिक्युरस तत्वज्ञान सांगतो की देव धर्मामुक्तमुख करण्यापेक्षा जीवनावर प्रेम करा, तुमच्या मनामध्ये भय काय ते सोडून द्या. तुम्ही मरते आहात तर त्याला काय आपल्याला त्याची चिंता करायचं काम काय, प्रत्येकच मृत्यू करणार आहे. तर हे दोन प्रकारचे तत्वज्ञान. चीनचं तत्वज्ञान कसं आहे की सामाजिक तत्वज्ञान आहे. सामाजिक म्हणजे कसं आहे की माणसाशी कसं वागावं या संबंधीचं तत्वज्ञान, ते त्याला आपण ह्युमन रिलेशनशिप याला म्हणतो, त्याप्रमाणे आहे. बुद्धाचं तत्वज्ञान देखील माणसाशी कसं वागावं या संबंधीचं तत्वज्ञान आहे, म्हणजे सामाजिक तत्वज्ञान आहे. आता लाओत्सेचं तत्वज्ञानामध्ये ईश्वर आहे का? नाही आहे. ईश्वर त्याचं तत्वज्ञान नाही. लाओत्से बुद्धाप्रमाणेच कार्यकारण संबंध मांडतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण हे असतंच, ते शोधणं हेच ज्ञान आहे. मग ताओ म्हणजे काय आहे? ताओ जगाचं बेसिक कारण आहे असं त्याचं म्हणणं आहे. बेसिक कॉज. ही जग म्हणजे एक अनंत अशी कार्यकारण संबंधाची शृंखला. एक मिनिट. आणि या शृंखलेचा प्रत्येक जी कडी आहे ती अतिशय पवित्र आहे. म्हणजे एखादी तुम्ही छोटं मुंगी जरी असेल तर तिचं एक महत्व आहे, तिला मारून तुम्ही सुखी नाही होऊ शकत. हे ताओचं आहे, बुद्धाचंही म्हणणं आहे. जीवन परस्पर म्हणजे एकमेकाशी संलग्न आहे. तुम्ही जर पाखरं माराल तर त्या जंगल नष्ट होतील, तुम्ही पण नष्ट व्हाल. एक साधी मुंगी आहे ती देखील तुमच्या जीवनामध्ये तिचं फार महत्व आहे. पण निसर्गामध्ये असं काही नाही की ज्याला महत्व नाही. अत्यंत सूक्ष्म गोष्टीला जगात महत्व आहे. मग ते बॅक्टेरिया असेल, अतिशय तुमच्या शरीरामध्ये असंख्य बॅक्टेरिया आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. सूक्ष्माणुरेणू आहे आणि सूक्ष्म जीव पण चांगले बॅक्टेरिया. तर हे एकमेकावर अवलंबून असलेले जग आहे. अहिंसेचा मूळ सिद्धांत तोच आहे की तुम्ही जर एकाला माराल तर तुम्ही देखील माराल. कारण तुमचा, आणि ताओचं तत्वज्ञान असं आहे की तुम्हाला शत्रूची पण आवश्यकता आहे तुमच्या विकासासाठी. म्हणजे तुमचा शत्रू पण तुमचा मित्र आहे. असं नाही की तुमचा शत्रू आहे, त्याची एक जागा आहे, त्याला पण तुम्ही मानलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणाचाही द्वेष करू नका. परस्पर विरोधी घटक देखील तुमच्या जीवनासाठी आवश्यक आहे. हे सांगण्याचं तत्वज्ञान म्हणजे ताओ तत्वज्ञान आहे. आजच्या धकाधकीच्या किंवा तणावपूर्ण जीवनामध्ये जे धावपळीचं जीवन आहे, तर तुम्ही सगळ्यांनाच, विद्यार्थी असतील, काही नोकरदार असतील, विशेषतः IT चे लोक असतील किंवा एकूणच प्रशासकीय लोक असतील, या सगळ्यांना काय संदेश द्याल ताओच्या तत्वज्ञानात? मुख्य बघा की जगामध्ये संघर्ष काय आहे. तर जगामध्ये संघर्ष आहे तुमच्या महत्वाकांक्षेमुळे आहे, तुमच्या लोभामुळे आहे. प्रत्येक जणाला पुढे जायचं आहे. रॅट रेस चालू आहे. याची जागा मला कशी मिळेल, त्याच्या पुढे कसं जाईल, माझं एक घर झालं 2 घरं कशी होतील,
किंवा मला अधिकाधिक प्रगती कशी होईल, अधिकाधिक पैसा कसा मिळेल, या पाठीमागे जग आहे. आणि त्यामुळे जगामध्ये एक विकृती निर्माण झालेली आहे. आणि आज तुम्ही जर बघाल, एका चांगलं मोठ्या माणसाने लिखाण लिहिलं आहे की या जगामध्ये अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात मानसिक रुग्ण आहेत. आपल्याला माहिती नाही कशामुळे आहेत की ते सतत भौतिक वाद, सुखाच्या मागे लागलेले जग आहे. पण सुख म्हणजे काय, जर तुम्हाला कळालं नाही, तुझ्या मागे सारखे पळत राहिला तर तुम्ही जीवनामध्ये विकृती निर्माण होईल. म्हणून बुद्धाप्रमाणेच ताओ असं सांगतो की तुम्ही मध्यम मार्ग स्वीकारा, कुठलाही अतिरेक करू नका. म्हणजे सुखाच्या मागे पण लागू नका आणि सुखाला नकारही देऊ नका. एक मध्यम मार्गाने चालणं आवश्यक आहे, ज्याला गोल्डन मीन म्हणतो आपण. तसं जर असेल तर तुमचा विकास होईल. तुमच्या आंधळ्या महत्वाकांक्षा, तुमचा लोभ, तुमची तृष्णा, तुमच्या हिंसात्मक भावना, तुमच्या निगेटिव्ह भावना, यामुळे तुमची प्रगती नाही, तुमची अधोगती होत असते. म्हणून आजच्या भौतिक जगाच्या विकासामध्ये देखील माणूस दुःखी असण्याचं कारण त्याचं स्वतःवरच नियंत्रण नाही. आणि हा जो ताओइझम आहे हा म्हणतो की माणसाचं जे जगात जे अराजक आहे त्याचं मूळ कारण माणसाच्या मनात अराजक आहे, तर त्या अराजकापासून मुक्त झालं पाहिजे. धन्यवाद वाघसाहेब, तुम्ही हे ताओचं इतकं गहन आणि गूढ असं तत्वज्ञान अतिशय सोप्या रीतीने समजावून सांगितलं. आणि आजचा ह्या पॉडकास्टमध्ये निश्चितपणे आमच्या प्रेक्षकांना हे ताओवाद निश्चित प्रेरणादायी ठरेल आणि ते पण आपल्या जीवनामध्ये ताओवादातील काही सिद्धांत अपनावतील अशी अपेक्षा आहे. आजचं हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं? जर तुम्हाला हा व्हिडिओ पसंत पडला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये पण लिहा, जेणेकरून आम्हाला अनेक चांगल्या चांगल्या विषयावरती पॉडकास्ट करता येईल. धन्यवाद. धन्यवाद. चला.